नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा चौथा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. दुपारची जेवणे झाली. आजी रोजच्या प्रमाणे माझघरात डाली टाकून त्यावर आडवी झाली. मामी स्वयंपाकघरातले आवरत होती. तात्या, नरहरी, माधव बाहेर ओटीवर पडले होते. तेवढ्यात तारका हातात पिशवी घेऊन माझघरात आली. तिने म्हटले, आजी, मी माळावर वेणूकडे निघाले माझा रुमाल करायला. परीक्षा झाल्याबरोबर तिने सुताचा गुंड्यांचा एक सुईवरची फुले विणून ती जोडून टेबलावरचा मोठा रुमाल करायला घेतला होता. गेल्या वर्षी रत्नागिरीहून कुसुमची मावशी आली होती. तिच्याकडूनच फुले विणायला कुसुम शिकली होती. तिने बाकीच्या या तिघींना शिकवले होते. मग तारकेने आपल्या बाबांकडून सुताचे गुंडे, सुया मागवले होते. ते दिवाळीच्या सुटीत सगळे साहित्य घेऊन आले. तिला आता जाण्यापूर्वी तो पुरा करायचा होता. आजीने म्हटले, अगो, एवढ्या रणरणत्या उन्हात कुठे निघालीस? रणरणत ऊन कुठे आहे? सूर्य 2 हात खाली सरकलाय. 3 वाजून गेलेत. अगे कुसुम, कमळीने मी वेणूच्या घरी आमराईत बसून रुमाल करणार आहोत. रुमाल लवकर पुरा करायला हवा. मी जाताना नेणार आहे ना बरोबर? तिकडे बाहेर ओटीवर विचार आणि जा. तारका पिशवी हलवीत पळत बाहेर ओटीवर आली. तात्या, अहो तात्या, मी वेणूकडे चालली. माधवने डोळे उघडले. त्याने म्हटले, आता कुठे निघालीस उन्हात? काय नडलंय आत्ताच जायचं? नडलंय म्हणून तर जाते. माझा रुमाल पुरा करायचा आहे. आम्ही चौघी बसून विणणार आहोत. पुरा करायची आत्ताच काही घाई नाही. तुला आम्ही इतक्यात मुंबईला पाठवणार नाही. का पाठवणार नाही? अरे वा रे वा, म्हणे पाठविणार नाही. बाबा आले म्हणजे मी गेल्याशिवाय राहीन होय? तुझे बाबा येत नाहीत. त्यांनी तिथे दुसरं लग्न केलंय. तुला इथं त्यांच्या लग्नाची वाजंत्री ऐकू आली वाटतं. तिने ओरडून म्हटले, ए आजी, हा धाकटा मामा बघ मला कसा चिडवतोय तो. तात्या, मी जाऊ ना, लवकर सांगा. तेवढ्यात आजी उठून बाहेर आली. नातीच्या कानी ही गोष्ट घालायची होती, पण ती कुणी आणि कशी घालावी हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. कालपासून ठणकणाऱ्या, ठुसठुसणाऱ्या, तोंड झालेल्या गळूला शेवटी माधवने काटा टोचला. आजी बाहेर येऊन बसली. तिने म्हटले, तारके, माधव म्हणतोय तेच खरे आहे. ती मटकन खाली बसली. चिरक्या स्वरात तिने विचारले, बाबांचं तसं पत्र आलंय? नाही, पण केशव आलाय ना मुंबईहून. त्याने काल येऊन सांगितलं. तारका स्तंभित झाली. मग तिने रडवेल्या स्वरात म्हटले, आजी, त्याने आपल्याला न सांगता न कळवता कसं ग गुपचूप लग्न केलं, आम्हाला चोरून फसवून. आजीने तिचे बोलणे तोडून म्हटले, हे बघ तारके, झाल्या गोष्टीचे आता चराट वळवण्याचा काही उपयोग नाही. त्याने केशव बरोबर निरोप पाठवलाय की तू सध्या इथेच राहून शाळेत जा, शिक. तो शिक्षणासाठी पूर्वीसारखा दर महिन्याला पैसे पाठवीत जाईल. तात्या जागेच होते, पण डोळे मिटून विचारात पडले होते. त्याने आता डोळे उघडले आणि ते उठून तक्क्याला टेकून सावरून बसले. मोठा मामाही उठून बसला. माधवही उठून खांबाला टेकून बसला. तारकेने पिळवटून टाकणाऱ्या स्वरात म्हटले, सध्या म्हणजे किती दिवस? सगळी निरुत्तर झाली. मग तात्याने म्हटले, ते कसे सांगणार गो? त्याच्या मनातले आपण कसे जाणणार? ती क्षणभर खाली मान घालून गप्प बसली. मग मान वर करून तिने म्हटले, तात्या, तुम्ही बाबांना पत्र लिहा. अगदी आत्ताच लिहा. त्यांना लिहा की त्यांनी लग्न केलं तरी आमची मुळीच हरकत नाही. मी नव्या आईशी नीट प्रेमाने वागेन. तिचे सगळे ऐकेन. घरातलं सगळं काम मी करीन. स्वयंपाक सुद्धा करीन आणि मग शाळेला जाईन. तिला मी लळा लावीन. पण पण बोलता बोलता त्या बालिकेचा गळा दाटला. सगळ्यांची मने गदगदून गेली. तात्यांनी खाकरून खोकरून म्हटले, तारू, त्याचे तिथे जरा स्थिरस्थावर होऊ दे. तोपर्यंत 1 वर्ष इथं काढ. मग पुढे बघू. तात्यांचा आवाज खोगरा झाला. बाकी सगळी चुपचाप बसली होती. मामी ओटीच्या दाराशी उभी होती. तिने पदराने आपले डोळे टिपले. तारकेने म्हटले, नाही तात्या, मी जाणार. आत्ताच जाणार. त्यांना यायला सवड नसली तर मी राजाबरोबर जाते. तो मला म्हणालाच आहे. भलता हट्ट करू नकोस. वडील माणसांनी सांगितलेलं ऐक. तुला आता वेणूकडे जायचे आहे ना, जा. शततारका एकदम उठली. तिने फणकारून म्हटले, मला कुठे जायचे नाही.
हातातली पिशवी कोपऱ्यात फेकून देत ती तरातरा माझघरात गेली आणि आजीच्या मोकळ्या चटईवर फुरंगटून पडली. बाहेर सगळी तशी चूप बसली. आजी पुटपुटली. पोरीच्या नशिबी काय आहे कळत नाही. कुणी काहीही बोलले नाही. उन्हे उतरती झाल्यावर तात्या माधवला घेऊन बाहेर पडले. वरच्या वाटेवरून पिंपळाकडच्या मळीकडे निघाले. त्यांच्या पुढेच केशव काका आपल्या पुतण्याबरोबर चालला होता. ते चालता चालता थांबले. त्यांनी हाक मारली. अरे केशव. केशवने मागे वळून बघितले. इकडे ये जरा. तो परतून आला. तात्याने विचारले, काय रे, आमराईकडे निघालास? नाही, देवराईत जातोय. शंकरने आपल्या घरी चहा साखरेचे पुडे दिलेत, ते पोचवून त्यांची खुशाली सांगायला जातोय. असं असं. मग त्यांनी म्हटले, केशव, सुधाकरच्या लग्नाचे तू आपल्या घरी बोलला असशील? नाही तात्या, अजून मी कुठेही त्याची वाच्यता केली नाही. त्याने पुतण्याला म्हटले, अरे प्रभाकर, तू पुढे चालू लाग, तात्यांशी बोलून मी येतोच. तात्यांनी म्हटले, अरे बोलायला हरकत नाही. म्हातारीने कोंबडा झाकून ठेवला म्हणून उजाडायचं काही राहत नाही. पण तू जी विचित्र गोष्ट सांगितलीस, म्हणजे त्या मुलीची अट, प्रथम वर, या घरचा संबंध तोडण्याची वगैरे, त्याची वाच्यता मात्र कुठे करू नकोस. ते मनातच ठेव. कारण अरे, त्या पोरीला आपल्या बापाचे किती वेळ आहे. दुपारी ओटीवर घडलेले सगळे त्यांनी केशवला सांगितले. केशवने म्हटले, तात्या, मला त्याची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही त्या गोष्टीची मुळीच काळजी करू नका. चल मग आता तू. केशव चालू लागला. तात्या, माधव उजव्या पायवाटेने पिंपळाकडे गेले. सूर्यास्त झाला, अंधार पडला. दिवे लागणीची वेळ झाली तरी चटईवर मुरगुशी मारून पडलेली तारका अजून उठली नव्हती. दुपारी तिला यायला उशीर झाला म्हणून कुसुम मागच्या परसातून तिला हाका मारित होती. पण विहिरीवर भांडी धुत असलेल्या मामीने तिला सांगितलं, तारकेचे डोके दुखते गो, ती झोपले. आज राहू दे जायचं, उद्या जा. कुसुम परत गेली. आजी 2-3दा तारकेजवळ येऊन गेली. पण एकदा पोराने गोफणीतून मारलेला दगड अचानक आपल्या घरट्यातून बाहेर इकडे तिकडे डोकावून आपल्या आईची वाट पाहणाऱ्या पिल्लाच्या वर्मी लागून घायाळ होऊन पडावं, तशी ती पोर पडली होती. आजीचे हृदय कळवळून गेले होते. आई विना या पिलाला तिने सांभाळले होते, वाढवलेले होते, आईची माया दिली होती. पण हे असे अघटित घडेल? त्याने दुसरे लग्न केले, जगरहाटीप्रमाणे केले. त्याचा राग नाही, पण त्या बाईची तरी कसली अट. नवरा हवा, पण त्याला बिजवरचा डाग नको. उद्या तिला मुले झाल्यावर ती जशी सुधाकरची मुले होतील, तशी ही अश्राप पोरगी त्याची मुलगी नाही का? हिचा तो बाप नाही का? सुधाकरने तरी असं कसं केलं? त्या मुलीच्या इतका आहारी तो कसा गेला की पुरुषांना मुलांची मायाच नसते? सरूवर त्याचे किती प्रेम होते. आतापर्यंत त्या प्रेमासाठीच तो लग्न करीत नव्हता ना. आपल्या या पोरीत त्याचा जीव गुंतलेला होता ना. मग तो मायापाश असा एकदम तुटला कसा? की पुरुषाला बायको मुले त्याचा मायापाश जखडून ठेवीत नाही. तो आपल्या सुखापुरतच बघतो, स्वतःला सुख मिळेल तिकडे वळतो. आता ही पोरगी या धसक्यातून सावरणार कशी? ती तारकेजवळ बसली. तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हटले, तारा, उठ गो आता. करकरीत तिन्ही सांजेला झोपू नये. उठ, उठून बैस. तारका उठली. गुडघ्यात मान घालून बसली. आजीने म्हटले, जा, हातपाय धुवून देवाला तुळशीला नमस्कार कर. उठ. तारका कळसूत्री बाहुलीसारखी उठली. आजीची आज्ञा शतशः पाळून पुन्हा माझघरात येऊन गुपचूप बसली. आजी देवघरात देवापुढे बसून सायं स्तोत्र पुटपुटत होती. मामी स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती. ओटी रिकामी होती. बाहेर अंधार दाटत चालला होता. रातकिड्यांचा किर्र किरकिराट सुरू झाला होता. वटवाघळांचा फडफडाट मधूनच कानी पडत होता. खालच्या मळ्यापलीकडे दूर कोल्हे कुई ऐकू येत होती. बाहेर दाट अंधारलेली सृष्टी जणू जागी झाली होती आणि घरात चिमण्यांच्या धुरकट मिणमिणत्या उजेडात अवकळलेली भयान नीरवता दाटली होती. थोड्या वेळाने आजीचे सायं स्तोत्र संपले. ती नाती जवळ आली. तरू, चल जेवून घे. मला भूक नाही. उपाशी झोपू नये. काय काय करू नये ते एकदम एकदा सांगून टाक. ते शब्द अगदी निर्जीव निर्माल्यगत होते, पण ते बोथट शब्द आजीचे हृदय आर पार चिरीत गेले. ती अवाक झाली. मामीने चुलीजवळून म्हटले,
तारके 2 घास खाऊन घे, ये. मला एका शीताचीही भूक उरलेली नाहीये. मला झोप येते, मी झोपणार आहे. आजी उठली, स्वयंपाकघरात गेली. तारका उठली. तिने रोजच्या प्रमाणे आपले आणि आजीचे अंथरूण घातले. रोज ती आजी जवळच झोपत असे. तेवढ्यात आजी वाटीभर दूध घेऊन आली. तारू, हे घे आणि झोप. तारका काही बोलली नाही. उभ्या उभ्याच वाटी तोंडाला लावून रिकामी केली आणि अंथरुणावर पडून तिने डोक्यावरून पांघरूण ओढून घेतले. रोजच्या वेळी पुढच्या खड्यातून तात्यांचा काठी टेकीत येण्याचा आवाज ऐकू आला. ते आले. त्यांच्या मागोमाग दोघे मामा आले. घराला जाग आली. माझघरातून मागच्या पडवीत हातपाय धुवायला जाताना झोपलेल्या तारकेकडे नजर टाकीत तात्याने विचारले, तारका जेवली? मामीने म्हटले, नुसतं दूध घेतलं तिने. यथाक्रम सगळ्यांची जेवणे झाली. अंथरुणे घातली गेली. स्वयंपाकघरातले सगळे आवरून झाकपाक करून मामी झोपायला गेली. आजीने दूध दुभत्याचे विरजणे लावण्याचे नित्याचे शेवटचे काम केले. स्वयंपाकघरात सगळीकडे नजर फिरवली आणि मिणमिणत्या चिमणीला फुंकर घातली. देवघरातल्या नंदादीपात तेल घातले आणि माझघरातली चिमणी हाताने विझवून ती येऊन अंथरुणावर पडली. डोक्यावर पांघरून घेऊन पडलेली तारका झोपलेली नाही हे तिला कळत होते. नातीच्या अंगावरचे पांघरूण नीट सारखे करण्याच्या मिशाने आजीने तिच्या अंगावरून हात फिरवला. क्षणभरातच ओणक्यागत निर्जीव पडलेल्या तारकेने आजीला घट्ट मिठी घातली आणि तिच्या कुशीत शिरले. 2 बाण फुटले, ढासळले, कोसळले, पण नाही खळखळाट, नाही आवाज. नातीने, त्या किशोरीने जाणतेपणाच्या उंबरठ्यावर बसून वेळ मोडून एकाग्र होऊन अंगणात मनाजोगती रेखलेली सुंदर रांगोळी, त्यात आपल्या आवडीचे भरलेले विविध मनोहारी रंग, त्या रंगावलीवर कुणाचा पाय पडू नये, ती विस्कटून जाऊ नये म्हणून त्याभोवती रांगोळीची काढलेली चौकट. वाह वाह, आता समोरच्या क्षितिजावर सूर्याचा लाल गोळा आलाय. हे अंगण, ही रांगोळी सगळी कशी गुलाबी लालसर होऊन गेले. आजी म्हणाली होती, बालरवी कृष्णासारखा हातात गुलाल भरलेली पिचकारी घेऊन येतो आणि सगळ्या सृष्टीला गुलालाच्या पिचकाऱ्या मारतो. मग ती पिचकारी खाली टाकून देतो आणि मग सोनेरी किरणे फेकतो. अरे हे सूर्या, तू आता मावळेपर्यंत माझी ही सुंदर रांगोळी तशीच ठेव. अरे हे सोन्याच्या सूर्या, वाऱ्याला इकडे येऊ देऊ नकोस, नाहीतर तो माझी रांगोळी विस्कटून टाकील. पण सूर्याची सोनेरी किरणे पुरती पडण्यापूर्वीच अचानक वारा वावटळ आली आणि ती सुंदर रांगोळी विस्कटली गेली, पार पुसून गेली. का का असं झालं? का पुसली गेली? काच्या चक्रात ती वावटळीतल्या पाल्या पाचोळ्यासारखी गरगरत होती आणि आजी भूतकाळातल्या आठवणी जागवीत होती. तो भूतकाळ आपोआपच त्या रात्रीच्या गडद काळोखात तिच्या पुढे येऊन उभा राहिला होता. आजचा हा 4था भाग इथेच संपला. आता लगेच आपण 5वा भाग वाचायला सुरुवात करणार आहोत. भाग 5. तारकेच्या बापाने दुसरे लग्न केले ही बातमी सगळ्या गावात पसरली. त्याने दुसरं लग्न केलं त्यात गैर काहीच नाही, पण आजोळी लाडानं वाढलेल्या खेड्यातल्या या गुणी पोरीला सावत्र आई कशी वागवील एवढीच सगळ्या गावाला चिंता होती. तारका आता अबोल होती. एका रात्री तिचे सारे जगच बदलून गेले होते. होत्याचे नव्हते झाले होते. मनाची उभारी कोसळली होती. पार जमीनदोस्त झाली होती. कुसुम, वेणू, कमळी तिच्याकडे येत होत्या. तिला बाहेर घेऊन जात होत्या. तारकेच्या बापाच्या लग्नाची गोष्ट काढायची नाही, त्या बाबतीत ब्र सुद्धा काढायचा नाही असे आजीने त्या तिघींना तारकेच्या नकळत बजावले होते आणि सहज स्वरात म्हटले होते. तिकडे सगळं स्थिरस्थावर झालं, त्यांचा नवा संसार नीट बसला की बाप तिला घेऊन जाईल. तोपर्यंत तिचं वर्ष फुकट जायला नको. इथेच ती शाळेत जाईल. येणारा जाणाराला नसती चौकशी करणाराला ती हेच सांगत होती. राजा मुंबईला जाणार म्हणून त्या दिवशी तो तिन्ही घरच्या वडील मंडळींच्या पाया पडून त्यांचा निरोप घ्यायला आला होता. बाहेर ओटीवर बसलेल्या तात्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेऊन तो आज स्वयंपाकघरात आला. आजी चुलीशी स्वयंपाक करीत होती. मामी साठे घालण्यासाठी मोठ्या पातेल्यात आंब्याचा रस काढीत होती. तारका आंबे पिळायला तिच्या मदतीला बसली होती.
तारकाच्या बापाने दुसरं लग्न केलंय, त्याप्रमाणे तारकेला पुढच्या वर्षी तो मुंबईला घेऊन जाणार आहे वगैरे त्यालाही कळलं होतं. पण बोलता बोलता आजीने पुन्हा तेच सांगितले. मग तिने विचारले, तू केव्हा जाणार आहेस रे? उद्या सकाळी इथून रत्नागिरीला जाईन. तिथे एक दिवस राहून परवा बोटीने निघेन. वसंतदादा मंडळी कोल्हापूरला गेले, तिथून ते उद्या मुंबईला जातील. तारका ते सगळे बधीर मनाने निमूटपणे ऐकत होती. थोड्या वेळाने राजा निरोप घेऊन निघून गेला. आंबे पिळता पिळता तिच्या बधिरलेल्या मनात हलके हलके नवे विचार शिरू लागले. तात्या आणि ही सगळी मंडळी आता वर्षभर स्वस्थ बसतील. बाबांना आता पत्र घालून रद्दबदली करणार नाहीत. आता आपणच बाबांना पत्र घालून त्यांचे मन वळवावे. ते निश्चितच येतील. हे वर्ष तरी आता फुकट का घालवायचे, का राहायचे इथे? या विचाराने तिच्या वटलेल्या मनाला नवे कोंब फुटले. जेवणे आटोपली. आजी नेहमीप्रमाणे माझघरात चटईवर पडली. पुरुष मंडळी ओटीवर झोपी गेली. मामी स्वयंपाकघरातले सगळे आवरून मागीलदारी भांडी घासण्यात गुंतली. तारका मागीलदारी गेली. तिने म्हटले, मामी, मी कमळीकडे जाते. जा. ती माझघरात आली. आजीकडे बघत बघत पलीकडच्या खोलीत गेली. हलकेच आपली वही, पेन्सिल, पुठ्ठा तिने घेतला आणि पावलांचा आवाज होऊ न देता हलकेच ती माझघराला लागून असलेल्या जिन्याने वर माळ्यावर आली. माळ्यावर भाताने भरलेल्या पुरुषभर उंचीच्या विस्तीर्ण घेराच्या कणग्या ठेवलेल्या होत्या. सामान भरलेल्या लाकडी पेट्या होत्या. तिने सभोवार नजर टाकली आणि पायांचा आवाज होऊ न देता वाकत हलके हलके अगदी दूर टोकाला एका कणगियात ठेंगण्या खिडकीशी उजेडात तिथला धुरळा फुंकून ती हलकेच बसली. एका नव्या साहसाने तिची छाती धडधडत होती. पोहता न येणाऱ्याने नदीत बुडी मारावी, त्याचा जीव नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटून गुदमरून जावा, तशी तिची अवस्था झाली. होय, बाबांना ती गुपचूप पत्र लिहिणार होती. तिच्या मनाने तसा निर्धारच केला होता. तशी ती जिद्दीची होती, स्वाभिमानी होती, मनाने कणखर होती. तिचे मन हलके हलके स्थिर झाले, उत्साहित झाले, नव्या साह्याने भरून गेले. तिने वही उघडली, पेन्सिल हाती घेऊन क्षणभर विचार केला आणि मग लिहायला सुरुवात केली. तीर्थरूप बाबांना कृ.शी. सा. न. व्ही. तुमचे बरेच दिवसात पत्र नाही. तीर्थरूप तात्यांनाही तुम्ही पत्र पाठवले नाही. माझा चौथीत पहिला नंबर आल्याचे मी तुम्हाला कार्ड लिहून कळवले होते, ते तुम्हाला मिळाले असेलच. तुझे निकालाचे पत्र आल्यावर मी तुला न्यायला येतो असे तुम्ही दिवाळीत इथे आला होता तेव्हा मला सांगितले होते. तुम्ही सांगितले होते की आपण आपल्या घरी जाऊ, तिथे तू इंग्रजी शाळेत जा, मी अलिबागच्या आतेला आणीन, तू आता मोठी झालीस, आतेला मदत करशील असे तुम्ही मला सांगितले होते. बाबा, मी या सुट्टीत स्वयंपाक करायला शिकले आहे. तुम्ही पत्र का लिहिलं नाहीत? अजून आला का नाहीत? बाबा, केशव मामा इथे आले आहेत. त्यांनी सांगितले की तुम्ही मला नवी आई आणली आहे म्हणून. तुम्ही मला इथून यावर्षी घेऊन जाणार नाही. इथेच शाळेत घालायला तुम्ही तात्यांना केशव मामाकडून सांगितलं आहे. पण बाबा, मी नव्या आईशी प्रेमाने वागेन, तिचे सगळे ऐकेन, घरातले सगळे काम करीन, स्वयंपाक सुद्धा करीन. सगळं काम करून मग शाळेत जाईन. आई काही बोलली तर मी उलट उत्तर न करता निमूटपणे ऐकून घेईन. मात्र बाबा, मला आता इथून लवकर आपल्या घरी घेऊन जा. मला आपल्या घरी यायचं आहे, आपल्या घरी राहायचं आहे. आजोळ म्हणजे काही आपलं घर नव्हे. नवी आई ती माझी आईच आहे. मी तिला जीव लावीन. बाबा, तुम्ही लवकर येऊन मला घेऊन चला. मला आपल्या घरी जायचं आहे. मला आपल्या घरी तुम्हाला ठेवायचं नसेल तर बाबा बोर्डिंग मध्ये ठेवा. खालच्या अंतुमामाची शालन दिवाळीच्या सुट्टीत इथे आली होती. ती तुम्ही बघितलीत? ती म्हणत होती की मुंबईला मुलींसाठी बोर्डिंगे आहेत. तिची मावस बहीण पुण्याला हिंगणे गावी कर्वे यांची शाळा आहे, बोर्डिंग आहे, तिथे राहते, शिकते. तिथे काम करून शिकावे लागते असे शालन सांगत होती. बाबा, मला तिथे ठेवा. मी पडेल ते काम करीन आणि शिकेन. मग तुम्हाला काहीही खर्च पडणार नाही. तुम्ही तिथे लवकर चौकशी करा. मी त्याच बोर्डिंगात राहीन. लवकर चौकशी करा आणि माझे नाव दाखल करून टाका. उशीर झाला तर मग प्रवेश मिळणार नाही. बाबा, मला शिकायचं आहे हो, खूप शिकायचं आहे. बाबा, माझी आई नाही म्हणून का तुम्ही मला इथं टाकलं? आज माझी आई असती. पुढे तिला लिहावे ना. तिचे मन एकाएकी भरून आले. हुंका आला. तिने पेन्सिल पटकन खाली टाकली आणि परकराच्या बोळ्याने तोंड दाबून फुटणारे हुंके ती गिळू लागली. वहीवर आसवे ठिपकत होती. नाक सरसरत होते. काळवंडलेल्या कोंडलेल्या आभाळातून
मुसळधार पाऊस पडावा तशी तिची अवस्था झाली. थोड्या वेळाने मन मोकळे झाले, शांत झाले. आभाळ निरभ्र स्वच्छ झाले. नव्या आशेच्या नितळ प्रकाशाने उजळले. परकराला नाकडोळे पुसले, पेन्सिल उचलली आणि लिहिले. हे पत्र मिळताच तुम्ही मला घेऊन जावे. मी वाट पाहते आहे. माझी सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. नव्या आईला शिरसाष्टांग नमस्कार. कळावे ही विनंती. तुमची आज्ञाधारक मुलगी शततारका. एवढे मोठे पत्र लिहून तिची बोटे आखडून गेली होती. दुखू लागली होती. पेन्सिल खाली ठेवून ती बोटे दाबू लागली. बोटे दाबता दाबता तिने खिडकीतून बाहेर पाहिले. समोर गडग्याजवळ ओवळीचे मोठे झाड होते. झाडाखाली ओवळीच्या फुलांचा पेर पडला होता. तिच्या आता मोकळ्या झालेल्या मनात ओवळीच्या फुलांचा सुवास भरला. गडग्याजवळून खालच्या घराकडे पाऊलवाट जात होती. खिडकीत ती पुढे वाकली. उजवीकडे खळ्यात येण्याचे बेडे होते. बेड्याच्या काठ्या लावलेल्या होत्या. हो, आणि पलीकडे किती दूरवर सगळं दिसत होतं. पांदीतली पाऊलवाट थेट वडाकडे जात होती आणि तिथून आंबेगावला. लिहिलेली पाने तिने वहीतून हलकेच फाडून घेतली. बाप रे, केवढं हे पत्र मोठं. बाबांना वाचायला किती वेळ लागेल. लागू दे. त्या कागदाची तिने नीट घडी घातली. एक कोरं पान फाडून त्याची पिशवी बनवली आणि त्यात ती घडी घालून वहीत ठेवून दिली. आता हे पत्र पोस्टाने पाठवायचं म्हणजे तात्यांकडे पाकिट मागायला हवे. पण ते देतील का? नाही देणार. 1 वर्ष मला इथेच शाळेत ठेवायचं असं केशव मामा बरोबर बाबांनी निरोप पाठवलाय ना. पाठवू देत निरोप, पण हे पत्र मी बाबांना पाठवणारच. पण कसं पाठवायचं? आलं लक्षात. राजा जातोय ना उद्या, मग त्याच्या बरोबरच हे पाठवूया. तो बाबांना स्वतः नेऊन देईल, अगदी गुपचूप. तात्यांना आजीला कळणारच नाही. आपण राजाला सांगू की कुणालाही हे पत्र तू दाखवू नकोस, सांगू नकोस. मग बाबा अचानक येऊन उभे राहतील, तेव्हा मग सगळी कशी अगदी अचंबित होतील. ती मनाशी खुदकन हसली. खुल्ली फुल्ली. वहीतून तिने ते पाकिट काढले. त्यावर वडिलांचे संपूर्ण नाव आणि पिंपळवाडीचा पत्ता लिहिला. पत्र पुन्हा वहीत ठेवून ती हलकेच पावले न वाजवता वही घेऊन खाली उतरली. उन्हे आता उतरत होती. आजी मागच्या पडवीत रमा रवाळींबरोबर बोलत होती. मामी तुळशीकडच्या अंगणात वाळत घातलेली साठे काढीत होती आणि परतीत होती. ओटी मोकळी होती. तिने पत्र ठेवलेली वही आपल्या दप्तरात ठेवली आणि ती हलकेच अंगणात आली. तिने म्हटले, मामी, मी जरा वेणूकडे जाऊन येते. मामीने म्हटले, ही साठे परतायला लाग, मग जा. ती साठे परतायला बसली. भराभर काम उरकीत होती. मनाला वेगळीच घाई लागली होती. सूर्य खाली सरकत होता. एकदाचे काम उरकले. ती माझघरात गेली. दप्तरातल्या वहीतले पत्र तिने आपल्या रुमाल विणायच्या पिशवीत घातले आणि मागच्या पडवीत उतरली. आजी, मी वेणूकडे जाऊन येते ग. तिच्या हातातली रुमालाची पिशवी बघून आजीचे मन स्वस्थ झाले. तिने म्हटले, जा, जाऊन ये. त्या रात्री कोसळलेली ही पोर आता सावरले. फुटलेल्या बांधाला तात्पुरतं मातीचं लिंपण दिलंय. पण हे किती दिवस चालेल? वर्षाने आपणाला बाप घेऊन जाईल या आशेत ती उभी राहिले. हे वर्ष हा म्हणता निघून जाईल. मग पुढे किती दिवस तिला असे फसवीत राहायचे, खोट्या आशेत ठेवायचे? देवा, तूच बघ रे बाबा. तारका माळ्यावरच्या दिशेने झप झप निघाली. अजून 1 वर्ष इथं राहायचं. 1 वर्षाने तरी आपणाला नेतील ना. बाबांनी असं गुपचूप लग्न का केलं? आणि लग्नच का केलं? आई असती आणि बाबा गेले असते तर आईनं दुसरं लग्न केलं असतं का? राजाचे बाबा झाडावरून पडून वारले तेव्हा राजा 1.5 वर्षाचा होता. बयोमामी किती लहान होती. पण मग तिचं दुसरं लग्न का कुणी करून दिलं नाही? माळावरच्या घरी नेहमीप्रमाणे ती मागच्या अंगणाकडून गेली. अंगणात बयोमामी वाळत टाकलेली आमसुले गोळा करीत होती. तारकेला येताना पाहून तिने म्हटले, अगो तारके, इतक्या उशिरा आलीस? वेणू तुझी वाट पाहत होती. हो गे, दुपारीच येणार होतो, पण मामीला साठे घालायला आणि आता परतायला लागले होते. हो, आता आगोटीची कामे. काय गो तारके, या वर्षी तुझे बाबा तुला इथेच ठेवणार आहेत ना? हो. तेवढ्यात रिकामा हारा घेऊन वेणू बाहेर आली. अगो, आता इतक्या उशिरा आलीस? हो ना, तू इथे तुझ्या काकीला कामात मदत करायला लागलीस. मी माझ्या मामीला मदत करायला थांबले. आज साठे घालायची होती. तिच्या बयोमामीने म्हटले, वेणू, जा तू आता, मी भरून टाकते सगळी. वेणूने म्हटले, चल, आपण समोर झोपाळ्यावर बसूया. दुपारी किती फुले केलीस?
एकही केलं नाही. उद्यापासून करूया. दोघी अंगण ओलांडून समोर आमराई झोपाळा बांधलेला होता तिकडे गेल्या, बसल्या. तारकेची नजर इकडे तिकडे फिरत होती. बाहेर ओटीवर पुरुषांच्या बोलण्याचे आवाज येत होते. वेणूने म्हटले, यावर्षी तू इथे राहणार, बरं झालं. तारकेने मध्येच विचारलं, तुम्हाला कळलं? काय, तुझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं ते ना? हो. अगो, केशव काकांकडून आम्हाला कळलं. आणि तुझे बाबा आणखी 1 वर्ष तुला इथेच ठेवणार हे पण त्यांनीच सांगितलं. पण छान झालं गो. मी शाळेत जाणार आहे. कुसुम पण येणार आहे. वेणू बोलत होती, पण तारकेचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं. राजा ओटीवरून इकडे मागे आला तर किती बरं होईल. वारंवार ती माझघराच्या दाराकडे पाहत होती. तेवढ्या वेणूच्या काकीने माझघराच्या दाराशी येऊन हाक मारली, वेणू, तारके, आत या ग सांजणे खायला. वेणू उठली. चल गो तारके. दोघी स्वयंपाकघरात गेल्या. मधली मामी, वेणूची मधली काकी चुलीजवळ सांजणे करीत होती. वेणूने तिथे 2 पाट मांडले. दोघी बसल्या. मामीने ताटलीत सांजणे आणि वाटीत नारळाचा रस दोघींपुढे ठेवला. तारकेने म्हटले, आज खास सांजणे केलीत. परवा वसंतदादा वहिनी गेली तेव्हा केली होतीत. हो, राजाला आवडतात म्हणून दुपारी सांजणे केली. आणि आता तो गेला ना, त्याच्याबरोबर डबाभर सांजणं मोठ्या काकीने अंबा आत्याकडे पाठवली. सांजणाचा मोडलेला तुकडा तारकेच्या हातातच राहिला. तिने आवंढा गिळून म्हटले, राजा गेला? उद्या सकाळी जाणार होता ना? चुलीजवळ बसलेल्या मधल्या मामीने म्हटले, होय गो, पण उद्या आहे अमावास्या. वसंताने पंचांग बघितलं होतं कुठं? या मुंबईकर लोकांची कॅलेंडरातल्या तारखेवर कामे चालतात. काल सकाळी पाध्ये भटजी आले होते. ते म्हणाले उद्या अमावास्या आहे, तेव्हा आज वस्तीला राजाला आंबेगावला जाऊ दे. परवाचं प्रस्थान काढून ठेवा. उद्या आंबेगावाहून रत्नागिरीला जाईल. मामीने पुढे म्हटले, उद्या तिथून निघायलाच हवं त्याला. परवाच्या बोटीच्या तिकिटाची व्यवस्था करून वसंता गेलाय ना. आता बोटीला गर्दी कोण? मामी बोलत होती. तारका त्या शब्दांबरोबर सांजणाचे तुकडे गिळीत होती. तारे, अगो, वाटीत रस तसाच पडलाय ना? होय, रस तसाच पडला होता. सांजणाचे तुकडे रसात बुडवून खाण्याचे तिला भानच उरले नव्हते. मामीने म्हटले, तारे, जाताना डब्यातून 4 गरम सांजणं देते, घेऊन जा. तारका आणि वेणू खाणे संपून उठल्या. बाहेर 3 सांजा झाल्या होत्या. तारकेने म्हटले, मामी, उशीर झाला, मी निघते. मामीने डब्यात सांजणे घातली. वेणूने डबा हाती घेतला आणि म्हटले, काका, हिला पारंब्या वडापर्यंत मी पोचवून येते. दोघी बाहेर पडल्या. माळावरून पाय वाटेने चालू लागल्या. चालता चालता वेणूने म्हटले, तारके, यावर्षी मी अगदी पहिल्यापासून तुझ्या बरोबर अभ्यास करणार आहे. वसंतदादा मोठ्या काकांना सांगत होता, मुंबईला मुलींचं शिक्षण वाढतंय. मुली तिथे इंग्रजी शाळेत जातात, मॅट्रिक होतात. वेणूला व्हर्नॅक्युलर फायनल पर्यंत तरी शिकवा. वेणू उत्साहाने बोलत होती. तारका खचलेल्या मनाने ते ऐकत निमूट चालली होती. डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. मग अगदी न राहवून तिने हलकेच विचारले, वेणू, उद्या सकाळी तुमच्याकडचं आंबेगावला कुणी जाणार आहे का? हो, आहे की. उद्या सकाळी कृष्णा जाणार आहे, राजाचं सगळं सामान घेऊन. राजा फक्त 1 पिशवीच घेऊन गेलाय. तिने हसून पुढे म्हटलं, त्याला अमावास्येची बाधा, त्याच्या सामानाला नाही काही. का गो विचारलंस? आंबेगावला कुणी जाणार आहे का? तसं काही नाही, पण काय? तू घरात कुणाजवळ बोलणार नाहीस ना? छे गो, मुळीच बोलणार नाही. तुझ्या गळ्या शपथ. सांग ना काय ते. तात्यांना आजीला कळलं तर ते रागवतील. अगो, मी बाबांना पत्र लिहिलंय. मला मुंबईला शाळेत जायचं आहे, या वर्षीच मला घेऊन जा. पत्र अगदी गुपचूप लिहिलंय. आणि कमळीकडे जाते असं सांगून माळ्यावर कणकी आड बसून आपण पत्र कसं लिहिलं, काय काय लिहिलं तेही सगळं तिने सांगून टाकलं. सांगताना वारंवार तिचा आवाज दाटत होता आणि ऐकताना वेणूलाही सारखे भरून येत होते. सगळं सांगून झाल्यावर तिने म्हटले, ते पत्र मी राजाजवळ देण्यासाठी आले होते, पण तो तर निघून गेला. कुठाय ते पत्र? हे माझ्या पिशवीत आहे. तू उद्या ते कृष्णाजवळ गुपचूप देऊन पोस्टात टाकायला सांगशील? हो, सांगेन ना. तारका क्षणभर गप्प राहिली. मग एकदम तिने म्हटले, अगो, मी ते राजाजवळ द्यायचं म्हणून साध्या पाकिटात घातलंय. म्हणजे वहीच्या पानाचं पाकिट करून त्यात घातलंय. पोस्टाचं पाकिट माझ्याकडे नाही.
तात्यांजवळ मागायचं म्हणजे कळणार. तुझ्याजवळ पाकिट आहे का गो? ती निराशेने रडवेली झाली होती. वेणूने म्हटले, आहे गो माझ्याकडे पाकिट, तू काळजी करू नकोस. आणि इकडे पत्र, मी सगळं गुपचूप करते. तू किती चांगली आहेस ग. तिचा हात धरून वेणूने म्हटले, आपण बहिणी असलो तरी जीवाभावाच्या मैत्रिणी पण आहोत. तारकेने पिशवीतून पाकिट काढले, पण लगेच पुन्हा आत ठेवून म्हटले, ही पिशवीच घेऊन जा, म्हणजे पाकिट कुणाला दिसणार नाही. दोघी चालत चालत पारंब्या वडाजवळ येऊन पोचल्या. कितीतरी जुना, किती वर्षांचा, किती पिढ्यांचा कोण जाणे असा हा प्रचंड घेरावा असलेला हा पारंब्या वड. त्याच्या सभोवारच्या असंख्य पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. कित्येक जमिनीत शिरल्या होत्या, म्हणून त्याचे नाव पारंब्या वड पडले होते. इथून डावीकडे आंबेगावची वाट जात होती. नुसत्या आंबेगावचीच नव्हे, तर उजवीकडे फणसगावची, पलीकडे बोरवाडी, कांदळगाव, पोफळी, देवराई, मधलीवाडी. त्या वडाचा मध्यबिंदू धरून पंचक्रोशीतल्या खेड्यांकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा फुटल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात जाणारे येणारे वाटसरू त्या वडाखालच्या थंडगार सावलीत विसावा घेत. पावसाळ्यात त्या वटवृक्षाच्या छत्रीखाली थांबून तुफान सर ओसरल्यावर मार्गस्थ होत. वटसावित्रीच्या दिवशी पंचक्रोशीतल्या सुवासिनी इथे जमून मोठ्या भक्तिभावाने या वडाची पूजा करीत आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मागत. दोघी वडाजवळ पोचल्या. आता संधीप्रकाश नाहीसा होऊन त्या उघड्या मोकळ्या माळ रानावर सभोवार संध्या छाया पसरत होत्या. तारकेने म्हटले, आता मी जाईन एकटी पुढे, तू जा आता. छे गो, मी तुला पोचवायला येते. आजीला सांजण्याचा डबा देते आणि गणूला सोबतीला पोचवायला घेऊन येते. तारका वटवृक्षाशी क्षणभर थांबली. डावीकडच्या आंबेगावच्या वाटेकडे ती पाहत होती. वेणूने म्हटले, चल गो, पाय उचल, नाहीतर इथेच अंधार पडेल. तारकेने पुढे पाऊल टाकीत पण त्या वाटेकडे न्याहाळत म्हटले, वेणू, त्या वाटेने कुणी येतय काय गो? कोण येतय? कुणी नाही. तू आपली पाय उचल. नाही गो, तू बघ ना, दोघे कुणीतरी भरभर येत आहेत. बघ बघ, तू नीट बघ. वेणू थांबली. तिने आपल्या पोकळ मुठीची दुर्बीण करून बघितलं. तारके, तुझी नजर कावळ्याची आहे. हो गो, खरच. राजा आणि रघु येत आहेत. काहीतरी विसरले असतील. राजा तसा विसराळूच आहे. त्या दोघी थांबल्या. तारका डोळे ताणून येणाऱ्या दोघांकडे पाहत होती. संध्या छाया दाटलेल्या तिच्या निराश मनात पुन्हा संधी प्रकाश आला. ते दोघे जवळ आले. वेणूने म्हटले, का रे, दोघे परत का फिरलात? काहीतरी विसरलं वाटतं. राजाने म्हटले, शाळेचा दाखला काल आणला होता, तो ओटीवरच्या कोनाड्यात तसाच राहिला. बॅगेत टाकायला विसरलो. रघुला त्याने म्हटले, रघु, तू पळत जा, ओटीवरच्या मधल्या कोनाड्यात आहे बघ. रघु पळत निघाला. राजाने तारकेकडे वळून म्हटले, आता पुढच्या वर्षी तू येणार ना? हो. क्षणार्धात थांबून तिने म्हटले, राजा, माझं एक काम करशील? करीन ना. वेणूच्या हातून तिने पिशवी घेतली. त्यातून पत्र काढीत तिने म्हटले, हे पत्र तू माझ्या बाबांना नेऊन देशील? हो, देईन. अगदी गुपचूप द्यायचं. तात्यांना हे माहित नाही. बाबांना मी यात सगळं लिहिलंय. या वर्षीच मला मुंबईला घेऊन जा म्हणून. ठीक आहे, हे पत्र मी स्वतः त्यांना नेऊन देईन आणि तोंडानेही सांगेन. ते न्यायला आलेच आणि तुला यायला उशीर झाला तर वसंतदादाला सांगून, हेडमास्तरांना सांगून ऍडमिशन मिळेल. पण आले नाहीत तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे वर्ष तू इथे शाळेत जा. परवा मी तात्यांना भेटायला आलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलंय की यंदापासून आंबेगावला इंग्रजी शाळा 4थी पासून सुरू होते, तिथे तारकेचे नाव घाला. म्हणजे पुढच्या वर्षी ती मुंबईला आली की सरळ दुसरीच जाईल. मी जातोय त्या शाळेत तिचे नाव घालता येईल. तारका ऐकत होती. त्याचे बोलणे मनात साठवीत होती. राजा सांगत होता, आंबेगावच्या नव्या शाळेत देशपांडे मास्तरांची हेडमास्तर म्हणून नेमणूक झाले. त्यांच्याकडेच मी सुटीत इंग्रजी शिकायला जात होतो ना. तुला काही अडलं तर त्यांना विचारित जा. वसंतदादानेही वेणूलाही त्या शाळेत घालायला मोठ्या काकांना सांगितलं आहे. तेवढ्यात रघु पळत आला. राजाने दाखला विजारीच्या खिशात घालीत म्हटले, चल, तुला पाणंदीपर्यंत पोचवून देतो. तोपर्यंत रघु वेणूला घरापर्यंत सोडून येईल. अंधार पडत चाललाय. नको रे, तुम्हाला उशीर होतोय. तुम्ही दोघे जा. वेणू घरापर्यंत येते आहे. गणू तिला पोचवायला येईल. तुम्ही चला. ते दोघे निघाले. झप झप चालू लागले. या दोघी आपल्या वाटेने भराभर चालू लागल्या.
आजचा हा 5वा भाग सुद्धा इथे संपला. आज मी वाचलेले हे 4 आणि 5 भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.